नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही यूट्यूबवर EPS 95 पेन्शनच्या त्या जुन्या बातम्या आणि खोट्या तारखा ऐकून थकला असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण EPFO, श्रम मंत्रालय आणि 8व्या वेतन आयोगाच्या अशा एका मोठ्या सत्याचा पर्दाफाश करणार आहोत, जो मोठ्या न्यूज चॅनल्सनी तुमच्यापासून लपवून ठेवला आहे. चला तर मग जाणून घेऊया पेन्शन फंडाची नेमकी काय हकीकत आहे. मित्रांनो, EPFOचा खोटेपणा आणि शेअर बाजाराचा खेळ. मित्रांनो, जेव्हा EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन 7,500 प्लस DA करण्याची मागणी होते, तेव्हा EPFOचे अधिकारी म्हणतात की खजिना खाली होईल. पण हे एक पांढरं खोटं आहे. मित्रांनो, असली हकीकत अशी आहे की EPFOने पेन्शनधारकांच्या फंडातला एक खूप मोठा हिस्सा देशाच्या शेअर बाजार आणि ETF मध्ये गुंतवला आहे. गेल्या काही महिन्यात शेअर बाजार विक्रमी उंचीवर पोहोचला. मग त्यातून मिळालेला अब्जावधी रुपयाचा नफा कोणाच्या खिशात गेला? तर EPFOची संपत्ती दरवर्षी वाढते आहे. तर 78 लाख बुजुर्ग पेन्शनधारकांना दरमहा फक्त 1,000 ते 1,200 रुपयांची लाजिरवाणी पेन्शन का दिली जाते? मंत्रालयाची बैठक आणि नवीन फॉर्म्युला. मित्रांनो, आता सर्वात मोठी बातमी. सध्या कामगार मंत्रालय, वित्त मंत्रालय आणि थेट PMO या 3 मंत्रालयाच्या अंतर्गत पेन्शन वाढीचे काम मिशन मोडवर म्हणजेच युद्धपातळीवर सुरू आहे. दुसरीकडे कामगार संघटनांनी 8व्या वेतन आयोगासमोर एक ऐतिहासिक प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावानुसार वय वाढेल तशी पेन्शनची रक्कम वाढली पाहिजे. 65 वर्षानंतर शेवटच्या पगाराच्या 70%, 70व्या वर्षी 75% आणि 90व्या वर्षी 100% पेन्शन मिळाली पाहिजे. कारण म्हातारपणात औषधोपचाराचा खर्च वाढतो. कमांडर अशोक रावत यांनी स्पष्ट केले की 7,500 पेन्शन ही काही भीक म्हणून नसून पेन्शनधारकांचा हक्क आहे आणि ती महागाई भत्त्याशी जोडलीच पाहिजे. आंदोलनाची नवी दिशा. मित्रांनो, आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. जर सरकारने आगामी अधिवेशनात घोषणा केली नाही तर देशभरातील 78 लाख पेन्शनधारक आपल्या कुटुंबासह रस्त्यावर उतरतील. येत्या सोमवारपासून देशभरातील EPFO कार्यालयाबाहेर शांततापूर्ण थाळी प्रदर्शन सुरू झालेले आहे, जेणेकरून झोपलेल्या प्रशासनाला जाग येईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त एक माहिती नाही, तर आपल्या 78 लाख पेन्शनधारकांचा आवाज आहे. हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला प्रत्येक ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.